एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणून हो ग, झाले माझे काम. उद्या मयूर येणार आहे, मग अजून काम लांबतील. एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. बरं झालं आला सोन्या, काही खोट नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं. अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं. माझा मयूर खूप दिवसानंतर आला हैदराबाद वरून. कपडे धुवून घेतो माझ्या मयूरची. हट हट मांजर. पूर्ण दूध सांडवला मांजरीने, पूर्ण पाडून टाकला दूध. काय दूध पिला का मांजरीने? मग दूध ठेवली आणि त्या काकाजीला पैसे नेऊन द्यायला गेली आणि तेवढ्यातच मांजरीने दूध पिला. पिऊ दे ना, ही लहानशी मांजर आहे, काय प्रॉब्लेम आहे? लहान आहे म्हणून किती दूध ती. हे बघ, तुला माहिती आहे ना मांजर दूध प्यायला येणार म्हणून. मग व्यवस्थित भांडं झाकून ठेवायचं ना. आता दिवसभर त्याच गोष्टीचं टेन्शन घेत बसतील. भांडे झाकून ठेवला तरी पण ती दूध पिते. आता काय करू, काही समजत नाही. लहानशी मांजर चकवून टाकते मला. ये आता घरी. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं. अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. खुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई.